नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, परत मला 2 पाऊचची ऑर्डर आलेली. तर बघा, त्या ताईंनी हा एक कपडा सिलेक्ट केला होता. म्हणजे त्यांनी स्क्रीनशॉट टाकला होता मला इंस्टाग्रामवरती हाच कपडा पाहिजे म्हणून, आणि हा एक कपडा सिलेक्ट केला होता. म्हणजे तुम्हाला जसं कलर पाहिजे ना त्यानुसार पण मी कस्टमाइज करून देईन. त्यामध्ये बघा, हा एक कलर अवेलेबल आहे, नेव्ही ब्ल्यू, कॉफी कलर. त्यानंतर हा एक कलर अवेलेबल आहे. यापैकी तुम्हाला कोणताही कलरमध्ये बनवून पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला सांगा. इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा. माझी इंस्टाची आयडी आहे वर्षा फॅशन 2024. त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून मला तुमची ऑर्डर बुक करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये मला ह्या अशाच दोन पाऊचची ऑर्डर आली आहे 2 झिपरच्या. तर याचीच कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ युजफुल ठरेल, आणि ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे ना त्यांच्यासाठी पण आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे. तर चला, जास्त वेळ न दवडता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यासोबत एक ऑफर पण आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचे 6 पाऊचची ऑर्डर केली तर त्यासोबत तुम्हाला एक फ्री गिफ्ट पण मिळणार आहे माझ्यातर्फे. काही पण असू शकतं ते, म्हणजे 6 किंवा 6 पेक्षा जास्त 7, 8, 9, 10, 11, 12 कितीही घेतले तरी तुम्हाला त्याच्यावरती फ्री गिफ्ट मिळणार आहे. 1, 2, 3 वरती नाही, 6च्या पुढे जितकी घेतात तुम्ही त्यावरती तुम्हाला गिफ्ट माझ्याकडून मिळणार आहे फ्री. तर चला सुरू करू. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, आपल्याला एवढे 2च आयताकृती पीस आहेत ते लागणार आहेत. याला बघा, सर्वात खाली मी अस्तरसाठी नॉन-वोनचा कपडा ठेवलेला आहे. मध्यभागी राईस बॅग ठेवलेली आहे. तुम्ही जी कोणती तुमच्याकडे अवेलेबल असेल ती ठेवू शकता, किंवा फॉर्म शीट घेतलं तरी पण चालेल. तर याची रुंदी घेतलेली आहे मी 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे 11 इंच. ठीक आहे. आणि यावरती मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती क्विल्ट करून घेऊया या पद्धतीने. हा पण सेमच आहे मेजरमेंट. तर क्विल्टिंग करण्याच्या अगोदर तुम्ही हवं तर टाचणी पण लावून घ्या ठिकठिकाणी, म्हणजे क्विल्ट करायला सोपं जाईल. आणि या पद्धतीने मी क्विल्ट करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरपे टिपा मारून क्विल्ट करून घेतलेले आहे. फायनली 2ही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडनं 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. तर तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे 1.5 इंच टेपने जवळून दाखवलं आणि व्हॉइसवर देऊन पण सांगितलेलं आहे. आता जशी मार्किंग केली 1.5 इंचावरती तशीच एक लाईन ड्रॉ केली, आणि इथे आपल्याला झिप अटॅच करायची. तर झिप आपल्याला 11 इंच लागणार आहे बघा, पण मी 12 इंच घेतलेली आहे. का तर याच्यामध्ये अजून रनर नाही वावलं, तर ते वावण्यासाठी आपण 1 इंच झिप वाढवच घेत असतो. आता बघा, झिपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घेतली आणि स्टिच करून घेतला. आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. तुमचा जर बॉबिनचा दोरा मॅचिंग असेल तर तुम्ही अशीच दाबटीप देऊन घ्या, नाहीतर मग वरतून द्यावी लागेल. ठीक आहे. आता 1.5 इंच कट केलेला पार्ट झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊ, आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता वरच्या साईडने पण आपल्याला अजून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग सहित ते दिसावं त्यासाठी. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने अजून एक झिप लागणार आहे, आणि ही पण आपल्याला 12 इंचचीच पाहिजे. आणि त्यावरतून आपण या वरच्या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी 6 बाय 10 म्हणजे 11 बाय 6 इंचाचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे बघा. आणि बघा, त्या झिपवरती कशा पद्धतीने मी ठेवत आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये बघा, मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मी तुम्हाला दाखवतच असते. तर झिप आणि अस्तर आपलं सोबतच स्टिच झालेलं आहे बघा. आणि यानंतर आपल्याला हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं, आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेणार आहोत, म्हणजे झिप पण फिनिशिंग सहित स्टिच होते आणि वरच्या पॉकेटला आपलं अस्तर पण लागलं जातं. आता त्यानंतर तिन्ही साईडने आपल्याला हे अस्तर स्टिच करायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी, तर रनर पण इथे आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे. रनर वाहून घेतलं. आता त्यानंतर अस्तरची या 3ही बाजू आहेत त्या आपण स्टिच करून घेऊया, आणि जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ना ते पण आपण कट करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला इकडनं झिपच्या दुसऱ्या साईडने जो आपण क्विल्टेड पीस रेडी केलेला आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला मैत्रिणींनो. आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊ, आणि वरतून पण एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग दिसते चांगली. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे, आणि दोन्ही रनर एकाच डायरेक्शनने आपण म्हणजे वाहून घेतलेले, म्हणजे ओपन आणि क्लोज दोन्ही एकाच डायरेक्शनने होतील, वरच्या पॉकेटचं पण आणि मेन पण. आता त्यानंतर हँडलसाठी मी इथे 7.5 बाय 3 इंचाचा म्हणजे मेन फॅब्रिक घेतलेला आहे. हा काही क्विल्टेड पीस नाही, कारण की हा कपडा ऑलरेडीच खूप थिक असतो, त्यामुळे याला क्विल्टेड पीसची गरज नाही, किंवा म्हणजे आतमध्ये राईस बॅग वगैरे वापरण्याची पण गरज नाही हँडलला. आता त्यानंतर बघा, दोन्ही झिपच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे जे हँडल आहे ना
ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी मेन झिप आहे तिथून फोल्ड करायचं आणि ह्या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊया. अगोदर दोन्ही कडा स्टिच करू आणि नंतर बॉटमची साईड. ठीक आहे, या पद्धतीने. आणि थोडंफार एक्स्ट्रा असेल ते कट करूया. त्यानंतर या तिन्ही कडेने पायपिंगसाठी बघा मी इथे 9 इंची पट्टी घेतली जी की आपण या अस्तरसाठी वापरला तो कपडा. आणि हे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. तर या कापडाचे धागे वगैरे काहीच निघत नाही, पण मी फिनिशिंगसाठी ऑर्डरचं आहे म्हणून ही पायपिंग करून घेत आहे. तुम्ही नाही केली तरी चालेल. तर तिन्ही साईडने पायपिंग करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो, आता आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि खूप टिकाऊ, मजबूत आणि रिटर्न गिफ्टसाठी किंवा स्वतःसाठी खूप यूजफुल आहे ही आयडिया म्हणा, किंवा पर्स, पाऊच. तर तुम्ही नक्की माझ्याकडून घेऊ शकता किंवा स्वतःच्या हाताने पण बनवू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपलं हे जे पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणि आतमधला स्पेस पण बघा, एवढा मोठा स्पेस आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना, तो आरामात ठेवू शकता. म्हणजे मोबाईल ठेवून पण बरीचशी जागा आपली शिल्लक राहते. आणि वरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही ATM वगैरे काही कॅश वगैरे तुमची ठेवायची असेल ती तुम्ही आरामात ठेवू शकता. आणि त्याचबरोबर मोबाईल पण बसतोय आपल्या वरच्या पॉकेटमध्ये. म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती मोठं पॉकेट आहे वरचं, त्यासाठी मी तुम्हाला वरच्या पॉकेटमध्ये पण मोबाईल ठेवून दाखवलेला आहे. तर याचं शिवून तयार माप किती राहिलं ना ते पण मोजून दाखवते. आणि तुम्हाला पण तुमची ऑर्डर बुक करायची असेल तर लवकर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तर बघा, 5.5 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 10 इंच. म्हणजे 10 बाय 5.5 इंचाचं आपलं हे जे पर्स म्हणा किंवा मोबाईल पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला पण माझ्याकडून हे ऑर्डर करायचं असेल तर लवकरच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा, स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे, म्हणजे तुमची ऑर्डर पण बुक होईल. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.